बातमी आहे इंडिया आघाडीच्या संदर्भातली। इंडिया आघाडीची अगदी थोड्याच वेळात बैठक होतीये। राजधानी दिल्लीमधल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक पार पडणार आहे। काँग्रेसने इंडिया आघाडीमधल्या मित्रपक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलं। महाराष्ट्रामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या बैठकीसाठी जात आहेत। उद्धव ठाकरे हे या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने हजर राहतील। ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी आणि तेजस्वी यादव हे या बैठकीसाठी पोहोचले आहेत। दरम्यान तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर काँग्रेसने टीव्हीकेच्या सोबत आघाडी केली। यानंतर द्रमुक इंडिया आघाडीमधून बाहेर पडली। त्यामुळे टीव्हीके या बैठकीला उपस्थित राहणार आहे का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। त्यामुळे इंडिया आघाडीची अगदी थोड्याच वेळामध्ये बैठक सुरू होणार आहे। मात्र इंडिया आघाडीमध्ये बिघाडी कशी झालेली आहे आपण जाणून घेऊयात। 23 पक्षांच्या इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये थोड्याच वेळात बैठक होती आहे। घोषित केल्याप्रमाणे द्रमुक हे बैठकीवरती बहिष्कार टाकणार आहेत। माकप, झारखंड मुक्ती मोर्चा हे काँग्रेसवरती नाराज आहेत। टीका करणाऱ्या ममतांचा पक्ष धोक्यात आलाय, त्यामुळे इंडियाच्या त्या आश्रयाला गेल्यात। आम आदमी पार्टी देखील इंडिया आघाडीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते आहे। तमिळनाडूमधील सत्ताधारी टीव्हीके इंडिया आघाडीमध्ये जाणार का याची ही उत्कंठा आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या बैठकीच्या संदर्भातली माहिती देत आहेत। सोमेश, महाराष्ट्रामधून देखील सुप्रिया सुळे उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे असतील तर ते ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। मात्र एकूणच देशभरामधल्या विरोधकांचा जर आपण विचार केला तर नेमकं काय चित्र बघायला मिळतं? काही जण इंडिया आघाडीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत किंवा सोबत राहण्याचा प्रयत्न करतायत, तर काही जण चार हात दूर आहेत। इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि अतिशय महत्त्वाच्या निर्णायक टप्प्यावर ही बैठक होते। कारण इराण युद्धामुळे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इंधन टंचाई आहे, महागाई आहे। काही ठिकाणी याबाबतचा रोष, असंतोष वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट करण्यात आला आहे। परंतु मुख्य प्रश्न हा आहे की भारतातील विरोधी पक्ष हा असंतोष स्वतःच्या बाजूने वळवण्यामध्ये यशस्वी ठरणार का? या असंतोषाचं रूपांतर ते राजकीय मतांमध्ये राजकीय फायदा घेऊ शकणार का? हा मुख्य मुद्दा आहे। आणि अशा एका निर्णायक टप्प्यावरती आज राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे इंडिया आघाडीची बैठक होते। आता आपण तिथेच उभे आहोत आणि एक महत्त्वाची बातमी म्हणजे माकप यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष केरळमध्ये लढला। केरळमध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्षाला हरवलं आणि स्वतः सत्तेत आले। त्यांचेच नेते डी राजा आता थोड्या वेळापूर्वी इथे पोहोचलेले आहेत। जॉन ब्रिटास इथे पोहोचलेले आहेत। ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी इथे पोहोचलेले आहेत। त्याशिवाय सुप्रिया सुळे इथे थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। सोनिया गांधी, राहुल गांधी इथे आलेले आहेत। झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री इथे येत आहेत की त्यांचे कोणी प्रतिनिधी येत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आम आदमी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे। डीएमके हा एक साथीदार इंडिया आघाडीतून निघून गेला, परंतु त्याची जागा भरण्यासाठी टीव्हीके ज्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला ते येतील का इंडिया आघाडीत? तर तसं आता तरी दिसत नाही आहे की टीव्हीकेचं कुणी इंडिया आघाडीमध्ये उपस्थित राहणार आहे। त्यामुळे इंडिया आघाडी आता सध्या काँग्रेसच्या सर्वच मित्रपक्षांपैकी जे कमकुवत झालेले आहेत किंवा अनेकांना आता काँग्रेसच्या आश्रयाला, इंडिया आघाडीच्या आश्रयाला येणं भाग आहे, ते सर्व बरेचसे पक्ष हे आज इंडिया आघाडीसोबत आलेले दिसत आहेत। परंतु तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडी म्हणून एक देशासमोर जात असताना विरोधकांना आपापसात समन्वय असला पाहिजे। केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एका कोऑर्डिनेटेड प्रयत्नातून आघाडी उघडायची आहे आणि त्याशिवाय एकजूट इंडिया आघाडीची मजबूत केली पाहिजे। अशा विविध मुद्द्यांवर या ठिकाणी आता चर्चा होणार आहे आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत। सध्या या इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हाच एकमेव प्रमुख आणि त्यातल्या त्यात सर्वात मजबूत पक्ष उरलेला आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।